मंगलमूर्ती मोरया. जय गौरी माते. चैत्र गौरी व्रताची माहिती घेण्यापूर्वी जी गौरी डोलाऱ्यात ठेवली जाते तो डोलारा कसा दिसतो आपण बघूया. हा आमच्याकडचा लाकडी डोलारा आहे. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया या दरम्यान होणारे देवीचे व्रत म्हणजे चैत्र गौरी व्रत किंवा वासंतिक हळदी कुंकू व्रत. चैत्र शुद्ध तृतीया म्हणजेच गौरी तीज. या दिवशी आपल्या देवात किंवा देवाऱ्यात असलेली गौर घेऊन तिला स्नान घालून पुसून डोलाऱ्यात किंवा पाळण्यात ठेवावी. गौरीची हळद, कुंकू, गंध, अक्षता, फुलं इत्यादींनी छानपैकी पूजा करावी. अक्षय तृतीयेपर्यंत ही गौर उठवू नये. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया ह्या दिवसांमध्ये ह्या एक महिन्यामध्ये हळदी कुंकू समारंभ एकदा केला जातो. ज्या पाळण्यामध्ये आपण देवी सुरुवातीला ठेवलेली असते तोच पाळणा किंवा ज्याला आपण डोलारा म्हणतो तो विविध अलंकारांनी वस्त्रांनी सजवला जातो आणि हळदी कुंकवाच्या दिवशी आरास केली जाते. ज्या दिवशी आपण हळदी कुंकू करणार आहोत त्या दिवशी देवी ही आरास जे आपण करतो त्याच्या सर्वात उंच ठिकाणी ठेवली जाते. देवीसाठी फराळाचे वेगवेगळे पदार्थ जसे की लाडू, करंजी, चकली हे केले जातात. देवीसाठी पाण्याचा तांब्या भरून ठेवला जातो. हा तांब्या शक्यतो देवीच्या डावीकडे म्हणजे आपण देवीकडे बघत असताना आपल्या उजव्या हाताला ठेवला जातो. आणि जे काही आपण पदार्थ केले असतील जसे की डाळांबा, नैवेद्याचे वेगवेगळे पदार्थ हे देवीसमोर ठेवले जातात. ओले हरभरे म्हणजे भिजवलेले हरभरे, खिरापत, फळफळावळ जे काही आपल्या घरी असेल ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या देवीसमोर ठेवल्या जातात. हळदी कुंकवाच्या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या काही शोभेच्या वस्तू आहेत, खेळणी आहेत, फळफळावळ असेल त्याची आरास देवीसमोर मांडली जाते आणि छानशी सजावट केली जाते. या काळामध्ये चाफ्याची फुले सुद्धा खूप असतात, त्यांच्या माळांनी सुद्धा सजावट केली जाते. धान्य भरण्याचे माप म्हणजे पायली किंवा शेर हे घेऊन त्यावर श्रीफळ म्हणजे नारळ ठेवला जातो आणि त्या मापावरच्या नारळावर शक्यतो कुंची घातली जाते. त्याला पिंजर लावली जाते. सोन्याचा दागिना जसे की साखळी ही त्या नारळाला घातली जाते. हे सजावट जी आहे ती आहे प्रतिकात्मक गौरीचं बाळ किंवा मुलगा. चैत्रातील हे हळदी कुंकू मंगळवार, गुरुवार, शुक्रवार किंवा रविवार यातील एखाद्या दिवशी करतात. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया या दरम्यान चैत्रांगण रांगोळी काढण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे. ही रांगोळी शक्यतो तुळशीच्या अंगणात सुद्धा काढतात आणि तिथे सुद्धा सजावट करतात. हल्लीच्या काळामध्ये ही चैत्रांगण रांगोळी देवीसमोर आपण आरास करतो तिथेही काढली जाते. आरास करणे किंवा हे व्रत करणे यामध्ये क्षेत्र, परिसर इत्यादीनुसार थोडेफार कमी जास्त बदल हे होतच असतात. पण मुख्य चैत्रगौर हळदी कुंकू हे अशाच पद्धतीचं असतं. यामध्ये किमान 5 स्त्रियांना हळदी कुंकू द्यायचं असतं. सुकं खोबरं आणि साखरेची खिरापत आपण करतो ती द्यायची असते. भिजवलेले ओले हरभरे यांनी या स्त्रियांची ओटी भरायची असते. आमच्या इथे गावातील अनेक माता भगिनींना बोलावून हळदी कुंकू साजरे केले जाते. अत्तर लावून गुलाब पाणी सिंचन करून खिरापत दिली जाते. त्यानंतर भिजवलेल्या हरभऱ्यांनी ओटी भरली जाते. सोबतच कैरी पन्ह किंवा डाळांबा आपण जे काही पदार्थ केले ते दिले जातात.
आमच्या इथे गणपतीपुळ्यातलं वैशिष्ट्य असं की या दरम्यान पुरुषांना सुद्धा संध्याकाळच्या वेळेमध्ये बोलावलं जातं आणि पुरुषांना सुद्धा अत्तर लावलं जातं, गुलाब पाणी सिंचन केलं जातं, त्याचसोबत खिरापत दिली जाते. आपण जे काही कैरीपणं केलं आहे ते दिलं जातं, डाळांबा जर केला असेल तर तोही दिला जातो. आणि त्यातील आणखी एक वैशिष्ट्य असं की इथे पुरुषांना सुद्धा चटपट चणे म्हणजे ओल्या हरभऱ्याची उसळ ही सुद्धा पुरुषांना दिली जाते. असा हळदी कुंकू समारंभ संध्याकाळी 3:30 ते रात्री 10 पर्यंत चालतो. सगळे स्त्री पुरुष येऊन जातात आणि देवी डोलाऱ्यासह पुन्हा एकदा देवघरात स्थानापन्न केली जाते. आणि नंतर 11 नंतर थोडी आरास उतरवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उरलेली सगळी आरास उतरवली जाते. सौभाग्य वृद्धीसाठी हे व्रत तर करतातच, पण या व्रतामुळे एकमेकांकडे येणे जाणे वाढते, एकमेकांविषयीचा स्नेह वाढतो. असे अनेक फायदे या व्रतामुळे होतात. वसंत ऋतूचे आगमन म्हणजे आनंदोत्सव. वसंत ऋतूचे आगमन हे घरोघरी कुटुंब सौख्यवाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. चला तर मग आपण सर्वांनी या आनंदोत्सवात सहभागी होऊया, अतिशय आनंदाने हे व्रत करूया आणि आपला हिंदू धर्म हा टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी एकोप्याने नांदूया.